नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता फायनली अर्जुनच्या हातामध्ये ती गोष्ट आलेली आहे जी म्हणजे की ज्या रिपोर्टनुसार साक्षी ही त्या खुनाच्या प्रसंगात तिथे होती. म्हणजे साक्षीने खून केलेला आहे असा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला आहे. तर कोर्टामध्ये अर्जुन आता तो पुरावा सादर करतो, तो म्हणजेच त्या पिस्तूलवर असलेले साक्षीचे फिंगरप्रिंट. त्याचा रिपोर्ट पण दामिनी जी आहे ती अर्जुनला म्हणत आहे की कशावरून मान्य आहे मला साक्षी खुनाच्या वेळी तिथं होती. त्यांच्यामध्ये झटापट झाली पण त्या पिस्तूलवरती फक्त साक्षीचेच नाही तर मधुभाऊंचेही ठसे आहेत आणि हे कशावरून तुम्ही म्हणू शकता की हा खून साक्षीने केलेला आहे. तेव्हा अर्जुनने आता दामिनीला तिच्या शब्दात पकडलेला आहे आणि समोर सत्य आणलेला आहे, ते म्हणजेच की आता स्वतः दामिनी देशमुख यांनी स्वतःच्या तोंडाने मान्य केलेला आहे की मी साक्षी शिकरे या खुनाच्या वेळी आश्रमात होत्या. त्यात एवढंच नाही तर जी झटापट झालेली होती त्या झटापटीमध्ये सुद्धा त्या सामील होत्या हे अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेलं आहे. आणि आता मात्र दामिनीच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत कारण अर्जुनने तिच्याच तोंडून सत्य वधवून घेतलेलं आहे. तिच्याच तोंडून ही गोष्ट समोर आणलेली आहे की या सगळ्यामध्ये दामिनी देशमुख यांनी स्वतःच्या तोंडाने मान्य केलेला आहे. आता कोर्टाच्या समोर रिपोर्ट सादर केलेले आहेत. त्याचबरोबर स्वतः सरंजामे यांनी येऊन कोर्टामध्ये साक्ष दिलेली आहे की हो, हे रिपोर्ट जे आहेत ते मी त्यावेळेस बदललेले होते. आज जे रिपोर्ट दिलेले आहेत ते खरे रिपोर्ट आहेत. आता कोर्टाने संशयित म्हणून आता साक्षीची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर अर्जुन याला आता आणखी एक संधी मिळत आहे की ज्यामुळे अर्जुन हे प्रूव्ह करू शकेल की यामध्ये साक्षी शिखरे जी आहे ती खुनी आहे. आणि अर्जुनला आता शेवटची संधी देण्यात येत आहे. म्हणजे मला तर प्रश्न पडलेला आहे की असं का अर्जुनलाच का शेवटची संधी? एवढं सगळं अर्जुन पुरावे देतोय, एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय, तरीही अर्जुन शेवटची संधी का दिली जाते का पूर्णपणे मान्य केले जात नाही अजूनही? कारण मधुभाऊंचे पण ठसे होते तसेच आता साक्षीचेही ठसे सापडलेले आहेत. पण यामध्ये एक व्यक्ती आहे ती म्हणजे आयविटनेस प्रिया. प्रिया हिने सांगितलेलं आहे ते म्हणजेच की यावेळी मी तिथे होती आणि मी या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर हे कसं होणार हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सरंजामे कशा पद्धतीने तयार झाला, या सगळ्यासाठी त्याने का साक्ष दिली, हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अर्जुन आणि सायली हे दोघेही आता सरंजामीच्या घरी फाईल घेऊन गेलेले असतात. आता सरंजामे जो आहे त्याला प्रश्न पडलेला असतो की ही कसली फाईल आहे, नक्की काय चाललंय दोघांचं. आणि त्याच वेळी टीव्हीवरती बातम्याही सुरू असतात आणि सरंजामे हे बातम्या बघत असतात. त्या बातम्यांमध्ये सांगितलं जात असतं मी साक्षी शिखरे यांच्या विरोधातले सगळे पुरावे अर्जुन सुभेदार यांनी जवळजवळ जमा केलेले आहेत. आता आश्रम केसचे इन्चार्ज असलेले जे सरंजामी आहेत त्यांच्या बाबतीत काय होणार आहे, ते नक्की काय करतील, कारण संशयाची सुई आता त्यांच्यावरती जात नक्की काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी आता तिथे बोलल्या जात असतात. तर अर्जुन आता तिथे सरंजामेच्या घरी पोहोचलेला आहे. त्याच वेळी सरंजामी हा तिथे न्यूज बघत बसलेला असतो. तेव्हा सरंजामे अर्जुनला तिथे गेल्या गेल्या विचारतो की तू इथे कशाला आलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर सरंजामे, आता तुम्ही मला सांगायचं आहे की या बाबतीत तुम्ही काय करणार आहात. तुम्ही आत्तापर्यंत जे जे काही काळे धंदे केलेले आहे त्या सगळ्याचे हे पुरावे घेऊन मी आलेलो आहे. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं आहे की नक्की काय होणार आहे. तुम्ही माझ्या बाजूने येणार आहात का कोर्टामध्ये? ही जी तुमची फाईल आहे ती मी कोर्टामध्ये देऊ, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सरंजामे जे आहेत त्यांना धक्का बसतो आणि सरंजामे जे आहेत ते म्हणू लागतात की म्हणजे आणि अर्जुनने तर पराक्रम करायला सुरुवात केलेली असते.
अर्जुन चक्क तिथेच सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर म्हणजे सरंजामेच्या समोर आजपर्यंत सरंजामेने जे काही केलेलं असतं ते तिथं बोलून दाखवलं जात असतं आणि सरंजामेला आता कळायचं बंद झालेलं असतं आणि सरंजामे जो आहे तो पाहतच राहतो कारण या सर्व गोष्टी अशा पद्धतीने समोर येतील असं सरंजामेला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. जेव्हा सरंजामे जे आहेत ते तिथे बोलत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्यांना म्हणत असो की हे बघा कस माहिती आहे का आतापर्यंत जे जे तुम्ही काळे धंदे केलेले आहेत त्या सगळ्यांचे हे पुरावे आहेत आणि आता तुम्हीच ठरवायचा आहे की नक्की काय होणार आहे. या सर्व गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि अर्जुन हा सरंजामेला तिथे विचारत असतो त्या प्रश्नांची उत्तर अर्जुन सरंजामेला मागत असतो परंतु सरंजामे मात्र हादरलेला असतो आणि सरंजामेकडे आता कोणतीच अशी गोष्ट नसते की सरंजामे या सगळ्यातून वाचू शकेल आणि या सगळ्यातून बाहेर पडू शकेल कारण सरंजामेला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी आता आपल्या पद्धतीने होणार आहेत परंतु इथे सरंजामे मात्र अडकत चाललेला असतो आणि त्याच वेळी अर्जुनने ते सगळे जे पुरावे आहेत ते सरंजामेच्या पुढे मांडलेले असतात आणि सरंजामेला तो विचारत असतो की नक्की काय मला सांगा की आता मी हे कोर्टामध्ये देऊ का तुम्ही मला काय सांगणार आहात असं सरंजामेला अर्जुन विचारत असतो. त्यावेळेस मात्र आता अर्जुन हे सगळं बोलत असतो आणि आता अर्जुन कोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये आता सगळेजण आलेले असतात आणि मग आता कोर्टामध्ये कारवाईला सुरुवात होते. जज साहेबांनी अर्जुनला बोलायला सांगितलेलं असतं कारण अर्जुनला जणू काही 1 महिन्याचा वेळ दिलाय आणि सगळ्या गोष्टी अर्जुननेच बोलल्या पाहिजेत अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं आणि मग अर्जुन आता कोर्टामध्ये बोलायला सुरुवात करतो. आज मी असा पुरावा कोर्टाच्या समोर सादर करणार आहे त्यासाठी फक्त मला वेळ हवा आहे थोडा वेळ मला कोर्टाने देण्यात यावा. त्यावेळेस लगेच दामिनी उठते ऑब्जेक्शन मेलो कारण आतापर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुमेदार यांना आपण वेळ दिलेला आहे परंतु आणखी किती वेळ कोर्टाचा ते वाया घालवणार आहेत हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं परंतु अर्जुन मात्र तिथे कोर्टाचा वेळ मागत असतो आणि मग अर्जुन सांगायला सुरुवात करतो की मी साक्षी शिखरे यांचे पहिले लोकेशन रिपोर्ट आपण जमा सादर केलेले होते त्यावेळेस कोर्टामध्ये आपण जेव्हा साक्षी शिखरे यांचे लोकेशन रिपोर्ट दिले होते तेव्हा त्यांनी त्यावेळेसही सांगितलेलं होतं की मी साक्षी शिखरे ज्या आहेत या आता आपल्याला जे सांगितलं जातं तशाच पद्धतीने गोष्टी सांगितल्या गेलेल्या होत्या आणि मी साक्षी शिखरे या आश्रमात नाही असं सांगितलं होतं पण पहिल्या फोनचे रेलोकेशन रिपोर्ट जेव्हा मी दिले तेव्हा हे प्रूव्ह झालं की साक्षी शिखरे या आश्रमाच्या बाहेर होत्या. नंतर मी दुसरे रिपोर्ट जमा केले तेव्हा कोर्टाच्या समोर हे प्रूव्ह झालेलं होतं की साक्षी शिखरे या आश्रमामध्ये आहे. तेव्हा दामिनी लगेच बोलायला सुरुवात करते हे सगळं झालेलं आहे पुन्हा या गोष्टी का सांगता आणि तुम्ही कोर्टाचा वेळ का वाया घालवताय हे दामिनीच म्हणणं असतं परंतु अर्जुन म्हणत असतो की मी कोर्टाचा वेळ वाया घालवत नाहीये कोर्टाच्या समोर काही गोष्टी मांडत आहे. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मला थोडासा वेळ हवाय पण जज साहेब मात्र वेळ द्यायला तयार नसतात आणि जज साहेब म्हणतात की नाही आता तुम्हाला कोणताही वेळ दिला जाऊ शकत नाही तुम्ही उद्याची तारीख घ्यावी असं सांगितलं जातं. अर्जुन मात्र इकडे कोर्टाला या सर्व गोष्टी बोलत असतो या सर्व गोष्टी सांगत असतो परंतु अर्जुन तिथे बोलत असतो की जय साहेब प्लीज मला कोर्टाकडून थोडासा वेळ हवा आहे ते रिपोर्ट मी आज कोर्टाच्या समोर देणार आहे ते खूप महत्त्वाचे आहेत असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं परंतु दामिनी जी आहे ती कोर्टाला वेळ देऊ नये यासाठी तिथे गोंधळ घालत असते आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन मात्र तिला बोलत असतो तो तिला म्हणत असतो की नाही जसा साहेब मला तो वेळ हवा आहे परंतु अर्जुनला मात्र तो वेळ दिला जाऊ नये यासाठी दामिनीचे प्रयत्न चाललेले असतात परंतु इकडेच प्रिया आणि त्याचबरोबर नागराज दोघेही पाहत असतात.
प्रियाला कळत नसतं की आता काय होणार आहे, म्हणून प्रियाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. परंतु जेव्हा दामिनी आता तिथं शांत बसलेली असते, साहेब मात्र अर्जुनला म्हणत असतात की नाही, आतापर्यंत तुम्हाला भरपूर वेळ देण्यात आलेला आहे आणि इकडे चैतन्य आणि सरंजामे म्हणजे इथेच आपल्या लक्षात येत की सरंजामे जे आहेत ते आता अर्जुनच्या बाजूने साक्ष देण्यासाठी तयार झालेले आहेत. सरंजामे हे अर्जुनच्या बाजूने साक्ष देणार आहेत. चैतन्य इकडे म्हणत असतो की एवढे महत्वाचे रिपोर्ट तुम्ही असे कसे ठेवलेले आहेत, मला कळतच नाहीये नक्की काय म्हणायचं हे सगळं. असे कसे रिपोर्ट घायल झालेले असू शकतात? शोधा शोधा, खूप महत्वाचे आहेत ते रिपोर्ट, आपल्याला कोर्टात देणं खूप गरजेचं आहे. तिथे हिअरिंग सुरू झालेले असेल, अर्जुन तिथे किती वेळ थांबवणार सगळ्यांना, असं चैतन्य म्हणत असतो आणि ते दोघंही शोधत असतात. इकडे प्रिया आणि त्याचबरोबर नागराज यांनी डोक्याला हात लावलेला असतो. मला एक कळत नाहीये की नागराजला का कोर्टात यायची घाई असते, म्हणजे नागराज का येतो हा प्रश्न मला पडलेला आहे. प्रेक्षकांना तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हीही कमेंट करून सांगा की नागराज का कोर्टात येतो, त्याने यायची गरज काय आणि त्याबाबतीत त्याच्यावरती संशय का घेतला जात नाही. त्याचबरोबर इकडे सायलीला टेन्शन आलेलं असतं की होईल का सगळं अगदी व्यवस्थित, आपण जे ठरवल ते. साक्षी म्हणते की देवी आई प्लीज असं नको करू, अगदी शेवटच्या क्षणी आमची साथ नको सोडू, असं साक्षी बोलायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र इकडे साक्षी जेव्हा हे सगळं बोल, इकडे सायली जी आहे ती म्हणत असते की देवी अगदी शेवटच्या क्षणी आमची साथ नको सोडू, हे सायलीचे शब्द असतात. आणि तेव्हा मात्र इकडे चैतन्य सरंजामे दोघी ते रिपोर्ट शोधत असतात आणि दोघांना लवकरात लवकर ते रिपोर्ट घेऊन पोहोचायचं असतं. चैतन्याला काळजी वाटत असते की हे सगळं काय घडतंय, जर आपण वेळेवरच पोचलो नाही तर खूप मोठा राडा होऊ शकतो. अर्जुन तिथे हे सगळं कस मॅनेज करणार आहे, अनेक प्रश्न आता चैतन्याला पडलेले असतात. आणि चैतन्य आणि सरंजामींची शोधाशोध सुरू झालेली असते. आणि फायनली आता इकडे दामिनी उठून उभी राहते आणि म्हणते की नाही जसाहेब, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना वेळ खाऊ वेळ काढायचा आहे, वेळ वाया घालवायचा आहे, परंतु कोर्टाने या गोष्टीचा विचार करावा. हे सगळं सुरू झालेलं असतं तेव्हा आता अर्जुनला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की चैतन्य काय येत नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की माझा जो कलेग आहे तो रिपोर्ट घेऊन येत आहे, फक्त मला त्यासाठी वेळ हवा आहे. आणि फायनली आता कोर्टामध्ये पुन्हा साहेब बोलायला सुरुवात करतात की आजच कोर्ट हे संपवण्यात. आणि त्या क्षणी तिथे चैतन्य पोहोचतो आणि अर्जुन असं म्हणतो, ज्या क्षणी चैतन्य तिथे पोहोचलेला असतो ते रिपोर्ट अर्जुनच्या हाती लागतात, म्हणजे कोर्ट संपणार असतं. अगदी शेवटच्या सेकंदाला चैतन्य तिथे आलेला असतो आणि ते रिपोर्ट हातात घेऊन आलेला असतो. आणि तेव्हा मात्र अर्जुनकडे तो येतो आणि अर्जुनला ते रिपोर्ट देतो. आता मात्र दामिनीच्या शिट्ट्या वाजत चाललेल्या असतात, कारण दामिनीला कळायचं बंद झालेलं असतं की पुढे काय होणार आहे, नक्की कशा पद्धतीने ह्या गोष्टी होणार आहेत. दामिनीला कळतच नसतं. दामिनी मात्र विचार करायला लागलेली असते की आता काय होईल, अर्जुन नक्की काय करतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता मी कोर्टासमोर जे रिपोर्ट देणार आहे त्यामुळे कोर्टाच्या समोर हे सत्य येणार आहे की नक्की काय झालेलं होतं, कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या होत्या हे मी कोर्टाच्या समोर आणणार आहे. मग अर्जुन म्हणतो की फॉरेन्सिकचे हे रिपोर्ट आहेत आणि अर्जुनने ते रिपोर्ट जे आहे ते कोर्टाच्या समोर आता दिलेले आहेत. आणि कोर्टाला सांगितलं जात आहे की हे त्यावेळी खुनाच्या वेळी जी बंद पिस्तूल वापरलेली होती त्या पिस्तूलवरचे फिंगरप्रिंट रिपोर्ट आहे. आता ज्या क्षणी पिस्तलवरचे फिंगरप्रिंट रिपोर्ट कोर्टाच्या समोर दिले गेलेले आहेत त्या क्षणी एक मोठा गोंधळ उभा राहतो. तेव्हा दामिनी म्हणते की हा काय वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे ना कोर्टाचा, हे कशासाठी केले जाते, कारण तुम्ही जसा साहेब विचार करा, काहीही झालं तरीही यापूर्वीही कोर्टाच्या समोर फिंगरप्रिंटचे रिपोर्ट दिलेले होते. त्या रिपोर्टनुसार फिंगरप्रिंटच्या रिपोर्टनुसार आपल्याला माहिती आहे की त्यावरती मधुकर पाटील यांचे ठसे होते.
तेव्हा अर्जुन म्हणतोय की जसा साहेब आता जे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट दिलेले आहेत ते रिपोर्ट खरे आहेत आणि त्यावरती मधुभाऊ आणि त्याचबरोबर साक्षी यांच्या दोघांच्याही हाताचे ठसे आहेत, म्हणजे अजूनही गोष्ट क्लिअर होत नाहीये की फिंगरप्रिंटच्या रिपोर्टनुसार सुद्धा की साक्षी एकटी खुनी आहे, म्हणजे पुन्हा मधुभाऊ याच्यामध्ये अडकतच आहेत. ही गोष्ट मात्र मान्य करावीच लागणार आहे आपल्याला, कारण बरोबर आहे मधुभाऊनी खरंच सांगितले की हो झटापट झालेली होती आणि इकडे प्रिया मात्र म्हणत असते की शेवटी साक्षी अडकली असन. जेव्हा प्रिया बोलत असते तेव्हा मात्र इकडे आता बोलत असतात ते म्हणजे रविराज. रविराज म्हणतात की का तुला टेन्शन आलं का, साक्षी अडकली या गोष्टीचा विचार करना, म्हणजे जर तिने खोटे साक्ष दिलेली होती या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर ती अडकणारच आहे ना, इकडे रविराज बोलत असतात आणि प्रिया जे काही बोलत असते त्यामुळे आता मात्र वाट लागलेली असते. प्रिया स्वतः होऊन स्वतःच आता तोंडावर पडणार असते. आता ते रिपोर्ट जे आहेत ते जज साहेब चेक करत असतात आणि आता मात्र इकडे सगळेजण पाहत असतात, कारण अर्जुन एक एक करून पुरावा सगळ्या कोर्टाच्या समोर आणत आहे आणि ते मात्र वाट लागत असते ती म्हणजे साक्षी आणि प्रिया. इकडे साक्षी म्हणत असते की अण्णा संपले मी आता मला कळत नाहीये की काय होणार आहे, अण्णा तुम्ही काहीतरी करा मला वाचवा. पण इकडे आता महिप्त सुद्धा हादरलेला असतो आणि दाविरी सुद्धा हादरलेली असते की त्यांना कुणालाच अंदाज नव्हता की असं काहीतरी होणार आहे किंवा अर्जुनच्या हाती असे रिपोर्ट लागतील किंवा अशी रिपोर्ट घेऊन अर्जुन कोर्टामध्ये येईल या कोणत्याच गोष्टीचा अंदाज नव्हता. आता जज साहेबांनी ते रिपोर्ट तर पाहिलेले असतात आणि ते रिपोर्ट पाहिल्या यानंतर जज साहेब आता बोलायला सुरुवात करतात. ते म्हणतात की बरोबर आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी आता कोर्टाच्या समोर जे रिपोर्ट दिलेले आहे त्यावरून हे सिद्ध होत आहे की साक्षी शिखरे यांच्यावरचा संशय वाढत आहे. साक्षी शिखरे यांच्या बाबतीत त्यांनी आता जे काही केलेलं आहे किंवा त्यांना जे वाटत आहे त्यानुसार त्यांच्यावरचा संशय हा वाढत चाललेला आहे, कारण साक्षी शिखरे ह्या ज्या आहेत त्या कोणाच्या वेळी तिथे होत्या, तिथे झटापट झालेली आहे, या सगळ्या गोष्टी तिथे बोलल्या जातात होत असतात. तेव्हा दामिनी म्हणत असते पण जसा साहेब एवढ्या सगळ्यावरून कसं शक्य होतं की हा खून साक्षीने केलेला आहे, कारण मला हेच कळत नाहीये की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना वारंवार हीच गोष्ट कोर्टाच्या समोर का आणायची आहे की या सगळ्यामध्ये साक्षी सामील होती असं बोललं जात असतं. तेव्हा मात्र अर्जुन तिथे बोलायला सुरुवात करतो आणि इकडे अर्जुन म्हणत असतो की साक्षी शिखरे यांनी आत्तापर्यंत वारंवार कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस मी तो पुरावा तिथे खोटा आहे हे सिद्ध केलेलं आहे आणि आजही हा पुरावा आता कसा खरा आहे असं दामिनी बोलायला सुरुवात करते, कारण दामिनी म्हणते की कशावरून, कारण आधी दिलेले रिपोर्ट खोटे होते आणि आत्ताचे रिपोर्ट खरे, हे कशावरून तुम्ही बोलताय असं दामिनी बोलते. तेव्हा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणतात की स्वतः या केसचे इन्चार्ज असलेले रिटायर्ड इन्स्पेक्टर सरंजामे यांनी स्वतःच्या तोंडाने जर येऊन सांगित तर तुमचा विश्वास बसेल का, असं म्हटल्यानंतर आता सरंजामेला कोर्टामध्ये हजर केलं जातं. आता इकडे इन्स्पेक्टर सरंजामे कोर्टात आलेले पाहून मात्र महिप्त त्याचबरोबर साक्षी सगळेजण हरलेले असतात. आता साक्षीला तर मरण दिसत असतं, साक्षीला कळायचं बंद झालेलं असतं आता काय होणार आहे या गोष्टी कळायच्या बंद झालेल्या असतात आणि साक्षी जी आहे ती मात्र हादरलेली असते. साक्षी जेव्हा हादरलेली आहे तेव्हा आता अर्जुन इकडे इन्स्पेक्टर सरंजामेन येऊन विचारतो की मला तुमच्याकडून एका गोष्टीचं उत्तर आहे, ते म्हणजे हवं आहे, ते म्हणजेच की आता तुम्ही जे रिपोर्ट दिलेले आहेत ते खरे आहेत का खोटे. तेव्हा इन्स्पेक्टर सरंजामी सांगतात की हो, आता कोर्टाच्या समोर जे रिपोर्ट मी दिलेले आहेत ते खरे आहेत. त्यावेळी मी साक्षी शिखरे यांचे वडील महिप्त शिखरे यांच्या सांगण्यावरून ते रिपोर्ट बदलले होते. आता मात्र इकडे साक्षी महिप्त या दोघांचीही वाट लागलेली असते. सरंजामेने येऊन आता साक्ष दिलेली असते आणि त्यामुळे आता साक्षी त्याचबरोबर दामिनी प्रिया या सगळ्याजणी हादरलेल्या असतात, म्हणजे आता प्रियाची एकमेव साक्ष तिथे राहिलेली आहे.
आता एवढं सगळं जर खोट असेल तर प्रियाची साक्ष कशावरून खरी असेल आणि इकडे सायली मात्र जाम खुश झालेली असते. फायनली कोर्टाच्या समोर ते सत्य आलेलं असतं आणि ज्यामुळे हे सिद्ध होणार असतं की साक्षी जी आहे ती संशयित आहे. आता रिपोर्ट तर दिलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या इन्स्पेक्टरने हे रिपोर्ट चेंज केलेले होते त्या इन्स्पेक्टरने स्वतः येऊन कोर्टाला सांगितलेलं आहे की ते रिपोर्ट मी चेंज केलेले होते. आता मात्र वाट लागलेली आहे आणि मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळत की अर्जुन हा कोर्टाला तिथे ओरडून सांगत आहे की मी साक्षी शिखरे या खुनाच्या वेळी तिथे होत्या आणि म्हणूनच त्या पिस्तलवरती त्यांचे फिंगरप्रिंट आहेत. परंतु एवढं सगळं घडलेलं आहे तरीही दामिनी मात्र ही गोष्ट मान्य करायलाच तयार नाही. दामिनीचा असं म्हणणं आहे की नाही कसे एवढ्यावरून हे प्रूव्ह होत नाही मान्य मला त्यावेळेस साक्षी तिथे होती त्यांच्यामध्ये झटापट झाली या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत पण तरीही या सगळ्यावरून साक्षीनेच खून केलेला आहे ही गोष्ट सिद्ध होत नाही हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे दामिनी जेव्हा हे बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो बघितलं ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी स्वतःच्या तोंडाने मान्य केलेलं आहे की साक्षी शिखरे तिथे होती आणि त्या झटापटीमध्ये ती सामील सुद्धा होती. त्यावरती आता कोर्टाने निर्णय द्यावा हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे रविराज आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. अर्जुनने फायनली कोर्टाच्या समोर हे सत्य आणलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत हे सगळं कोर्टाच्या समोर आणलेलं असतं आणि त्याच वेळी इकडे आता सरंजामी तिथे कोर्टामध्ये असतात आणि फायनली ही गोष्ट आता प्रूव्ह झालेली आहे की साक्षी त्या ठिकाणी होती. आता अर्जुनला कोर्ट 1 दिवसाची मुदत देत आहे आणि अर्जुनला कोर्ट सांगत आहे की लवकरात लवकर आता या बाबतीतले पुरावे सादर करण्यासाठी तुम्हाला शेवटची संधी देण्यात येत आहे. म्हणजे अर्जुनने एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तरीही त्याला हे सगळं सादर करण्यासाठी शेवटची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे आणखी काय पैच वाढणार आहे आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.